निठारी हत्याकांड नोएडाच नाही तर भारताला हादरवून ठेवणारी सिरियल मर्डर केस, ज्यात काही गरीब मुलं आणि मुली आधी बेपत्ता झाल्याची तक्रार होते, पण त्याच बेपत्ता झालेल्या मुलांच्या शरीराचे तुकडे एका गटारीत सापडतात। ही घटना ऐकून अंगावर शहारे आले असतील, पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे या प्रकरणात 2 आरोपींना आधी अटक होते। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट होते। आरोपींच्या जबाबानंतर त्यांना फाशीची शिक्षा होते, पण अचानक निकाल येतो आणि पुराव्याअभावी दोन्ही नराधमांची निर्दोष मुक्तता होते। यावरून न्यायासाठीचे अनेक प्रश्न निर्माण होतात। त्यामुळे एकंदरीत प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। साल 2006 नोएडामधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारं निठारी गाव। 7 मे रोजी एक मुलगी इथं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। माहितीनुसार ती मुलगी रिक्षानं निठारीमधील कोठी नंबर D5 इथे पोहोचली होती। परत येऊन पैसे देते असं बोलून तिने रिक्षावाल्याला बाहेर थांबून ठेवलं, पण बराच वेळ झाला ती मुलगी काही परत पैसे घेऊन आली नाही, म्हणून रिक्षावाल्यानं थेट त्या घराचा दरवाजा वाजवला। सुरेंद्र कोळी नावाच्या व्यक्तीनं दरवाजा उघडला। त्याने सांगितलं की ती मुलगी बराच वेळ झाला निघून गेलीये, पण रिक्षावाल्याला डाऊट आला, कारण तो त्याच्या घराच्या बाहेरच होता आणि कोणीही बाहेर जाताना दिसलं नाही। तेव्हा रिक्षावाल्यानं त्या मुलीच्या घरी ही गोष्ट सांगितली। घरच्यांनी शोध घेऊनही मुलगी सापडली नाही, तेव्हा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली आणि या प्रकरणात पहिली FIR दाखल झाली। तेव्हा समजलं की ही मुलगी एकटीच नाही तर निठारी गावातील अनेक मुलं मुली बेपत्ता झाली आणि प्रकरणाचा तपास सुरू झाला। पोलिसांनी बेपत्ता मुलीचा मोबाईल तपासला आणि तिचाच नाही तर बेपत्ता झालेल्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट तपासले, तर त्या घराशी संबंध निघाला आणि पोलिसांनी त्या घरावर जेव्हा धाड टाकली तेव्हा त्या घराच्या मागच्या गटारीत अनेक मुला-मुलींच्या शरीराची हाडं सापडली। पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलीचा मोबाईल तपासला आणि तिचाच नाही तर बेपत्ता झालेल्या इतरांचे देखील कॉन्टॅक्ट तपासले, तर संबंध निघाला त्या घराशी। पोलिसांनी या घरावर जेव्हा धाड टाकली तेव्हा त्या घराच्या मागच्या गटारीत अनेक मुला-मुलींच्या शरीराची हाडं सापडली आणि हत्याकांडाचा खुलासा झाला। ती कोठी मोनिंदर पंढेर नावाच्या व्यक्तीची होती आणि सुरेंद्र कोली हा तिथला नोकर होता। पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली तेव्हा या दोघांनी सगळं काही कबूल करून टाकलं। माहितीनुसार मोनिंदर पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली मुलींना कुठल्या ना कुठल्या कारणानं घरी बोलवायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा, नंतर त्यांची हत्या करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करायचा आणि गटारीत फेकून द्यायचा। एवढंच नाही, गरीब लहान मुलांची देखील हत्या करून त्यांच्या शरीराच्या अवयवाची परदेशात विक्री करायचा आणि हद्द म्हणजे ही दोन्ही नराधम या मुलांच्या मृतदेहाचे भाग शिजवून खायचे। या प्रकरणात पोलिसांनी मोनिंदर पंढेर आणि सुरेंद्र कोलीवर अपहरण, बलात्कार, हत्या, तस्करी आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 20 गुन्हे दाखल केले। हे प्रकरण तपासासाठी CBI कडे सोपवण्यात आलं। या प्रकरणात 46 ते 47 साक्षीदारांचा जबाबही नोंदवण्यात आला। या प्रकरणात आरोपी सुरेंद्र कोलीची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टही करण्यात आली होती। या प्रकरणात आरोपी सुरेंद्र कोलीची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टही करण्यात आली। चाचणी दरम्यान त्यानं या सगळ्या हत्यांची कबुली दिली। हे दोघं इतक्या खालच्या पातळीवर गेले की या दोघांनी मृतदेहावरही बलात्कार केला होता। या प्रकरणात 13 फेब्रुवारी 2009 ला सेशन्स कोर्टाकडून या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। दोघांना गाझियाबाद जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण या शिक्षेला दोन्ही आरोपींनी अलाहाबाद कोर्टात आव्हान दिलं आणि 14 वर्षांनी अलाहाबाद कोर्टाने या दोघांना मोठा दिलासा दिला। कोर्टानं दोघांना निर्दोष ठरवलं असून त्यांना त्यांची फाशीची शिक्षा देखील रद्द करण्यात आली आहे। कोर्टाच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात जाईल देखील, पण न्यायाबाबतचे अनेक प्रश्न या प्रकरणानं उपस्थित केलेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।